नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. मित्रांनो, गणेश उत्सवाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागणारे जे मकर्स आहेत किंवा आर्टिफिशियल फ्लॉवर्समध्ये जे डेकोरेशन येतात फुलांचे, ते एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि जे मार्केटमध्ये नवीन आले आहेत म्हणजे LED लाईट्सवाले मखर आहेत, ते तुम्हाला कुठे मिळणार आहेत ते आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघणार, आणि ते पण अगदी बजेटमध्ये. तर आपण आलो ढिलाई रोडमध्ये. जर ह्या साईडला बघाल ना तर इथे आहे पोद्दार मिल. पोद्दार मिलच्या पुढे आलात तर म्युन्सिपाल्टीचं शौचालय आहे. त्याच्या अगदी थोडं पुढे आलात तर साई किरण इव्हेंट आणि मखर म्हणून आहे. पिलर नंबर जर बघाल ना या साईडला तर इथे आहे 36 नंबर पिलर आहे हा वाला. 36 नंबर पिलरच्या एक्झॅक्ट समोरच आहे अंबिका ज्वेलर्स आहे. अंबिका ज्वेलर्सच्या एक्झॅक्ट समोर आहे साई किरण इव्हेंट आणि मखर. इथेच आपल्याला यायचं आहे. आणि जर तुम्ही इथे आलात ना तर इथे स्टार्टिंगलाच जर बघाल ना असे हे फुलांचे जे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत त्याचे हे मखर बनवलेले आहेत. प्लस हे जसे मी तुम्हाला म्हटलं व्हिडिओच्या सुरुवातीला की जसे मार्केटमध्ये नवीनवाले म्हणजे जे LED लाईट्सवाले आलेले आहेत ते आपण हे बघणार आहोत आणि बघायचं नवीन नवीन कोणकोणते कलेक्शन या शॉपमध्ये आलेले आहेत ते. चला तर मग जाऊया आणि बघूया कोणकोणते नवीन नवीन कलेक्शन आहेत. या तर मॅम, सर्वात आधी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव वरुणा किरण गावडे. ओके. आणि आपल्या शॉपचं नाव काय? आमच्या शॉपचं नाव आहे साई किरण इव्हेंट्स आणि मखर. ओके. आणि आपलं हे शॉप एक्झॅक्ट कुठे लोकेटेड आहे? आमचं शॉप आहे एक्झॅक्ट लोकेट ढिलाई रोडला, पिलर नंबर 36च्या समोर पोद्दार मिलच्या शेजारी. ओके. आणि आपल्याकडे जे मखर्स आहेत ते किती फुटापासून किती फुटापर्यंत आहेत? आमच्याकडे मकर 1 फुटाच्या मूर्तीपासून ते 4 फुटाच्या मूर्तीपर्यंत 3 फुटाच्या मूर्तीपर्यंत आहे. ओके. आणि हे जे मटेरियल आहे ते कशापासून म्हणजे बनवले? हे हिटलॉन फोम रबर प्रिंट हां त्या मटेरियलमध्ये बनवले आहे आणि हे सगळे इको फ्रेंडली फोल्डेबल मखर आहेत आमचे. ओके. चला तर मग आता बघूया इथून स्टार्टिंगपासून. हा एक मखर आहे. याची काय डिटेल्स आहेत, म्हणजे काय सांगू शकाल? हा मकर 3 फुटाचा आहे. ह्याच्यात 2-2.5 फुटाची मूर्ती सुंदरपणे बसू शकते. ओके. आणि हा LED वाला आहे ना? हा सगळे बहुतेक मकर सगळेच मकर आमच्याकडे LED लाईट मध्येच आहे. आणि जर तुम्ही बघाल ना तर हा जो फोम आहे फोम पासून त्यांनी इथे यूज केलेला आहे. प्लस याच्या आतमध्ये लाईट्स वगैरे आहेत आणि हे जे टेन्सिल्स वगैरे आहेत त्याचा यूज केलेला आहे. आणि प्लस मागे जर बघाल ना तर जी काय म्हणतात त्याला मखमली झालर टाईप त्यांनी लावलेली आहे गणपतीच्या बॅकड्रॉपला. बघा. आता आपण हा मखर कव्हर केला. तर ताई, हा जो मखर आहे याबद्दल काय डिटेल्स आहेत? हा आमच्याकडे वुडनमध्ये मखर आहे. हा खूप मजबूत पद्धतीचा मखर आहे. तुम्हाला खूप जास्त काळासाठी असा हवा असेल तर हा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे. ओके. हा कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुम्ही यूज करू शकता. पूर्ण लाकडाचा आहे आणि ह्याच्यात 1 ते 1.5 फुटाची मूर्ती आरामात बसू शकते. ओके. आणि हा जर बघाल ना तर हा वुडनचा बनवलेला आहे त्यांनी. प्लस याच्यावरती जे आपली फोटो फ्रेम असते ना त्याची जी फ्रेम आहे त्याच्यापासून त्यांनी बनवलेला आहे. प्लस ओम वगैरे ते छोटे छोटे जे बारकावे आहेत ना त्यांनी खूप सुंदर प्रमाणे बनवलेले आहे. प्लस जर बाजूला बघाल ना असे मोर आहेत दोन्ही साईडला आणि खूप छान वाटतं. हे पण लाईट्स पण येणार ना त्यामध्ये? हा त्याच्यात लाइटिंग पण येणार आणि हा पूर्ण मकर फोल्डेबल आहे. ओके. फोल्डेबल आहे. हा पूर्ण मकर फोल्डेबल आहे आमच्याकडे. ओके. आणि दिसायला पण खूप छान बघा. तर आणि याच्यामध्ये साईज मिळतील का आपल्याला? नाही, आता सध्या एवढीच साईज आहे कारण ह्याची क्वांटिटी नाही जास्त काढली आहे. ओके. आणि मकर जर बघाल ना दिसायला पण खूप छान वाटतं. प्लस अजून त्याच्या बाजूला एक मकर आहे. तर ह्याची काय डिटेल्स आहेत? हा मकर मयूरासन म्हणतो आम्ही. हा लाइटिंग आहे, फोल्डेबल आहे. आणि ह्याला थोडं युनिक वेगळं म्हणजे आम्ही सज्जा काढलेला आहे जो मार्केटमध्ये सध्या कुठेच मिळत नाहीये. ओके. हा जो बघतायत ना म्हणजे गणपतीच्या वरती जर बघाल ना तर असा एक सज्जा टाईप येणार. प्लस ह्याला मयूरासन म्हणतात. मयूरासन. ओके. प्लस इथे बघाल ना असे दोन्ही साईडला मोर आहेत. प्लस मागे पण आहेत म्हणजे 4 मोर आहेत असे. इथे शुभ लाभ वगैरे लिहिलेलं आहे. प्लस अशी ही LED लाईट्स वगैरे आहेत त्यामध्ये. आणि हा फोमचा आहे टोटली. हे बघा. ओके. आणि याच्यामध्ये 1 फुटापासून ते अगदी 2 फुटापर्यंत बसेल आरामात. प्लस याच्या बाजूला पण एक मखर आहे. तर याची काय डिटेल्स आहेत? हा पिकॉक मंदिर आहे. ह्याच्यामध्ये सिलिंगला लाईट दिलेली आम्ही. ओके. आणि ह्याची हाईट 4 आहे. गणपती ह्याच्यात 1 फूट 1 फुटापासून ते 2.25 फुटापर्यंत गणपती छान बसू शकतो. जर वर बघाल ना असे त्यांनी लाईट्स लावले म्हणजे जो हॉलिजन येतो
तो वरती असा लावलेला आहे. प्लस हा मयूरासन म्हणता येईल अजून एक, म्हणजे हा एक ऑप्शन आहे नाही, तुमच्याकडे. हा मंदिर आहे. मंदिर आहे का? ओके, पिकॉक टेम्पल म्हणतो आम्ही याला. टेम्पल. ओके. तर थोडंफार म्हणजे वेगवेगळं आहे यामध्ये. आणि जर बघाल ना, असे मोर आहे, त्याचा पिसारा असा फुललेला दाखवला आणि खूप छान वाटतंय त्यामध्ये. प्लस जर वरतून बघितलं तर ती लाईटीचा इफेक्ट पण पडतो त्यामध्ये. आणि असे शुभलाभ वगैरे आहेत आणि टोटली फोमचा आहे हा. तुम्हाला ह्या मखरमध्ये तुम्हाला वेगळी लाइटिंग करायची गरज नाही की गणपती बाप्पावर वेगळी स्पॉटलाइट मारायला लागेल, कारण त्या आधीच आम्ही तसे हे सेट करून ठेवलेले आहे. बघा, हे असं सेट करून दिलेलं आहे. फक्त काय मकर घ्यायचंय, खरेदी करायचं आणि असेंबल करायचं, असेंबल करून. आणि तो इझी टू असेंबल आहे. ओके, म्हणजे लहान मुलांना जरी तुम्ही घेतलात म्हणजे मदतीला तरी ते आनंदाने करतील. प्लस अजून या साईडला पण आहे. तर हा आहे जाणता राजा. हा सगळ्यात थोडा मोठा पीस आहे. ओके. ह्याच्यात एक अडीच पावणे 3 फुटापर्यंत मूर्ती विराजमान बसवू शकता तुम्ही याच्यामध्ये. जर कॉन्सेप्ट बघाल ना तर जाणता राजा लिहिलेला आहे. प्लस दोन्ही साईडला आहेत ना असे 4 असे मावळे दाखवले, म्हणजे 8 मावळे आहेत असे. हे बघा अशा पद्धतीने. प्लस अशा मध्ये जर राजमुद्रामध्ये असा मावळा म्हणून लिहिलेला आहे आणि असा दरवाजा आहे तो लावलेला आहे. हे बघा. आणि दोन्ही साईडला वरती असे तोफा आहेत आणि दिसायला पण खूप छान वाटतं. म्हणजे महाराजांच्या जर थीममध्ये जर डेकोरेशन करायचं असेल तर हे खूप छान वाटतं. प्लस अशी लाईट्स आहेत बाजूला आणि असे 2 सिंह आहेत. ओके. आणि हा खूप छान वाटतं. जर बघाल ना तुम्ही, म्हणजे 2.5-3 फुटापर्यंत मूर्ती आरामात विराजमान. आणि 101 मखर आहे. जर इथून जर तुम्ही पण स्टार्टिंग केली ना, म्हणजे असे रिपीट नाहीत, म्हणजे वेगवेगळे मकर्स तुम्हाला इथे बघायला मिळणार. आणि हा एक खूप छान आहे. हा एक पिलर्स मोर म्हणतो आम्ही ह्याला. पिलर्स मोर. हे 4 मोर आहेत पिलर्सवर. आणि ह्याच्यामध्ये 2.5-3 फुटाची मूर्ती छान विराजमान होते ह्याच्यात. बघा. आणि हे खूप सुंदर दिसतं. ओके. आणि मोरामध्ये जी डिटेलिंग केली आहे ना ती पण खूप सुंदर वाटते बघा. आणि हे सर्व तुम्ही स्वतः बनवतात ना? म्हणजे आहेत आमच्या बरोबर आमच्या ग्रुपमधलेच ते. आम्ही सगळे मिळून एकत्र काम करतो. ओके. आणि खूप सुंदर आहे बघा दिसायला. बघायत ना, हे बघा व्हाईट कलरमध्ये. प्लस ही जी डोम लाईट आहे ते लावलेली आहे त्यामध्ये. प्लस मध्ये अशी ग्रास आहे आणि 4 साईडला असे मोर आहेत. हे बघा. आणि आरामात तुम्ही 2.5 फुटापर्यंत मूर्तीचं विराजमान करू शकता. ते बघा. आणि टोटली फोम आहे. फोम आणि सनबोर्डचा यूज केलेला आहे. मित्रांनो, आता वरची जी लाईन कव्हर केली, आता आपण खालच्या साईडला येऊया. तर हा एक मखर आहे. ह्यामध्ये बघाल तर अशी लालबागच्या राजाची जी फ्रेम आहे ती फोटो लावलेला आहे त्यांनी. तर त्या याबद्दल काय डिटेल्स आहेत? हा आमच्याकडे स्पेशल पीस आहे. गजमुख मंदिर आम्ही नाव दिलंय ह्याला. गजमुख मंदिर. हे 4 पिलर्स आहेत. हा पूर्ण पीस फोल्डेबल आहे. हा एक पीस वेगळा करून तुम्ही असेंबल करू शकता. ओके. हा 3 फूट आहे आतमधली जागा. ह्याच्यात 2.25-2.5 फुटापर्यंत मूर्ती छान विराजमान होते. आणि हा पूर्ण इको फ्रेंडली मकर आहे. फ्रेंडली. इथे बघाल ना 10 सनबोर्ड आहे. प्लस असे फोमचे जे हे आहेत पिलर्स आहेत. प्लस असे टेन्सिल्स लावून त्यामध्ये त्यांनी LED लाईट्स वगैरे लावले आणि खूप छान वाटतं. म्हणजे मकर खरेदी करायचं आहे, प्लस त्यामध्ये तुम्हाला लायटिंग्स पण येणार आहेत. आणि दिसायला बघा मकर कसं वाटतं एकदम. हे लालबागचा राजा असो किंवा बाकी कोणतीही मूर्ती तुम्ही यामध्ये खूप सुंदर वाटणार. आणि हे फोल्ड करू शकतो. हे फोल्ड करून तुम्ही तुम्हाला प्रॉपर बॉक्स पॅकिंग मध्ये येणार तुम्हाला तो मकर. आपल्या इकडे जर मकर आपण खरेदी केले तर त्यावरती तुम्ही एक कोणती तरी भेटवस्तू देणार आहात आपल्या कस्टमरला, त्याबद्दल काय सांगाल? आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मखर खरेदी केल्यावर आमच्याकडून गणपती पूजेच्या साहित्याचा बॉक्स भेटवस्तू म्हणून देण्यात येईल. ओके. तर ही कस्टमरसाठी जर कोणत्याही जर तुम्ही मखर खरेदी केलात तर गणपती पूजेसाठी लागणारा जे साहित्याचा बॉक्स आहे तो तुमच्याकडनं देण्यात येणार, भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. तर आता हा जो आहे अंबाबाईचा मखर आहे, तर याबद्दल काय सांगाल? हे आमच्याकडे गेल्या वर्षी बऱ्याच जणांनी अशी इन्क्वायरी केली होती की आम्हाला अंबाबाईचा मकर हवा आहे. मग ह्या वर्षी आम्ही हे कॉन्सेप्ट ठेवलंय की एक असा मकर हवा की ज्याच्यामध्ये अंबाबाईचा चेहरा, साडी, पोशाख असा दिसेल असा, की जेणेकरून 1-1.5 फुटा 1.5-2 फुटाची 1.5 पावणे 1.25 फुटाची मूर्ती सुंदर बसते. ओके. हे बघा असं पूर्ण डिटेलिंग केलं, म्हणजे देवीला दागिन्यांपासून मुखवटा प्लस असं बाजूला जे मागे जे प्रभावळ टाईप बनवलं त्यामध्ये लाईट्स वगैरे लावलेत आणि असे पुढे आईमध्ये लिहिलेलं आहे जर बघाल तर, आणि खूप सुंदर वाटतंय. प्लस या साईडला पण आलात तर यावर्षी ट्रेंडिंगमध्ये आहे ते विठू माऊलीचं डेकोरेशन वगैरे, तर त्यामध्ये पण आहे. ह्याची काय डिटेल्स आहेत?
आहे, पण विठ्ठलाच्या ह्याच्यामध्ये केलेला आहे आम्ही. हां हा थोडा 2 फुटाची मूर्ती छान बसायच्या ह्या हिशोबाने केलेला आहे, कारण गेल्या वर्षी आमच्याकडे विठ्ठल होता पण ती साईज छोटी होती. तर ज्यांना मोठा गणपती बसवायचा आहे त्यांना मिळत नव्हता. ह्या वर्षी आम्ही ठरवलं की थोडा मोठा विठू माऊलीच्या याच्यामध्ये हा थोडी मोठी साईज यामध्ये आणलेली आहे. म्हणजे विठू माऊली आहेत, प्लस असं मागे जर बघाल ना तर सूर्य लावलेला आणि असं साईडला जर बघाल ना तर विठ्ठल असं लिहिलेलं आहे आणि खूप छान वाटतं बघ. आणि हा पण फोमपासून रेडी केलेला आहे, म्हणजे आरामात तुम्ही 2.5 फुटापर्यंत मूर्ती याच्यामध्ये विराजमान करू शकता. प्लस ह्या साईडला आलात तर स्वामींमध्ये आहे, तर ह्याची काय डिटेल्स आहेत? सेम जसं आमच्याकडे विठू माऊलीची जशी गेल्या वर्षी रिक्वायरमेंट होती तशी स्वामींची पण होती. ह्या वर्षी आम्ही स्वामींचे 3 साईज मध्ये आणलेले आहे, त्यातली ही मीडियम साईज आहे आमच्याकडे. ओके, हे बघा, तर हे स्वामींच्या याच्यामध्ये डेकोरेशन केलेलं आहे, स्वामी लिहिलेलं आहे, स्वामींची कटआउट आहे आणि प्लस हे बघा असं हे पूर्ण डेकोरेशनचं लुक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही 2.25 फुटापर्यंत मूर्ती आरामात विराजमान करू शकता. प्लस या साईडला पण आहे एक, हे बघा शिवशंकरांचं जे अवतारामध्ये आहे आणि हे खूप छान वाटतंय. जे लाईट्स वगैरे लावले आहेत ना, याची काय डिटेल्स आहेत? म्हणजे ह्या वर्षी जसं ट्रेंडिंगमध्ये आहे शिवशंकरांचं, तर आमच्याकडे बरेच असे पीस आहेत जे शंकराच्या थीमवर आधारित आहे. त्यामध्ये हा आहे ज्याच्यामध्ये आम्ही वॉटर फाउंटन दिलेला आहे. हे पण त्यामध्ये आहे? हा पूर्ण सेट आहे वॉटर फाउंटनचा. वॉटर फाउंटन आहे दोन्ही साईडला, प्लस हे असे दोन्ही साईडला शिवलिंग आहेत आणि मध्ये जर बघाल ना तर शिवशंकराची जी फ्रेम आहे, कटआउट आहे, त्यामध्ये अशी लाईट्स वगैरे लावलेली आहेत. ओके, आणि याच्यामध्ये आरामात 2.25 फुटापर्यंत किंवा 2.5 फुटापर्यंत छान करू शकतात. प्लस या साईडला पण आहे, जसं ताई बोलल्या की शंकराच्या थीम मध्ये आमच्याकडे बऱ्याच डिझाईन आहेत या वर्षी आमच्याकडे. त्यामध्ये हे केदारनाथ आहे, ओके, मिनी केदारनाथ. अच्छा, तर याबद्दल काय डिटेल्स आहेत आपले? ह्याच्यामध्ये आम्ही शंकराच्या पिंडी दिल्या आहेत आणि हिमालयाचं स्वरूप दाखवलेलं आहे. जर मागे बघाल ना असं केदारनाथ दाखवलेलं आहे, मंदिर आहे, शिवशंकर आहेत आणि हे दोन्ही साईडला असे पिंड आहेत. प्लस असं जो मध्ये जर बघाल ना तसं रेड बॅकग्राऊंडमध्ये शंकराचं त्रिशूळ आहे. प्लस जर बघाल ना असे छोटे छोटे असे वाटतात की रुद्राक्ष आहेत, त्या टाईपमध्ये वाटतात. आणि असं समोर 2 नंदी आहेत. आणि ह्याचा पण टोटल ह्याच्यामध्ये सनबोर्डमध्ये आणि हा फोमचा यूज केलेला आहे. म्हणजे टोटल जेवढे पण आपण मकर आमच्याकडे जेवढे मकर आहेत ते लाइटिंग आहेत, इको फ्रेंडली आहेत आणि फोल्डेबल आहेत आणि प्लस बॉक्स पॅकिंग आहेत आमच्याकडे. ओके, म्हणजे जे तुम्ही असे हे बॉक्स बघतायत ना त्याच्यामध्ये तुम्हाला असे पॅकिंग करून देणार आम्ही. आणि तुम्ही आरामात रियूज पण करू शकतात किंवा कोणाला द्यायचे असतील दुसऱ्याला तेव्हा पण देऊ शकता. आता आपण ह्या साईडला पण खाली मकर्स आहेत थोडेफार, ते पण आपण कव्हर करूया. तर हा एक ओम मध्ये आहे, तर ह्याबद्दल काय ताई सांगाल? हे आमचे जवळजवळ काय म्हणतो आपण पब्लिक डिमांड म्हणतो, तशा प्रकारे आहेत. हे गेल्या वर्षी आमच्याकडनं लोकांना काय कमी पडले होते, काय लोकांना काय वेळेला लोकांना नाही द्यायला मिळाले, त्यामुळे हे आम्ही ह्या वर्षी हे प्रोडक्शन ठेवले. थोडे बघा, हे असं ओम लिहिलेलं आहे, प्लस अशी LED लाईट आहे त्यामध्ये आणि डायमंड्स वगैरे लावले, सगळं लावलेलं आहे. आणि जगा कमी बजेटमध्ये, म्हणजे जास्त अगदीच महाग नाही घेऊ शकत, तर हे छोट्या कमी बजेटमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिले. ओके, म्हणजे गणेश उत्सव म्हटलं की खर्च तर होतो. आपला खर्च थोडाफार कमी करायचा असेल तर तुम्हाला इकडे जे आहेत जे मखर ते सर्व तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहेत. तर इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. ते बघा, आणि खूप सुंदर वाटतंय मखर. हा पण फोमचा यूज केलेला आहे. प्लस हा एक छोटा आहे, म्हणजे तुम्ही 1.5 फुटापर्यंत मूर्ती याच्यामध्ये विराजमान करू शकता. हा पण क्यूट आहे. जर बघाल ना थोडाफार डिझाईन सेमिंग आहे, फक्त जे कलर जे कॉम्बिनेशन केलं आहे त्यामध्ये ते थोडं वेगवेगळं आहे. आणि प्लस याच्यामध्ये 2 कलर आहेत. हा सिंगल कलर नाही, त्याला पण 2 कलर आहेत का? ओके, त्यामध्ये पण 2 कलर तुम्हाला मिळणार. आता हा एक डेकोरेशन आहे जो मखर म्हणता येईल, त्यामध्ये स्वामींचा आहे आणि स्वामी जे वटवृक्ष आहे तो दाखवलेला आहे मागे आणि स्वामींची कटआउट आहे. तर याबद्दल काय सांगाल ताई? ते जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, मागचा एक स्वामीचा पीस दाखवला ते आम्ही 3 साईज मध्ये काढलेला. ही छोटी साईज आहे आमच्याकडे. ओके, त्याच्यामध्ये 1 फुटाचा गणपती सुंदर बसू शकतो. ओके, बघा ना फोम आहे त्यामध्ये आणि प्लस लाइटिंग वगैरे लावलेली आणि दिसायला पण खूप छान आहे. स्वामींचं जर डेकोरेशन करत असाल तुम्ही नक्की घेऊ शकतात. प्लस यामध्ये आहे हा मोदकवाला आहे. हा मोदक आहे. ओके, बघा
ह्यामध्ये पण त्यांनी लाईट्स लावलेले आहेत, 3 लाईट्स आहेत त्यामध्ये, एक ब्ल्यू, ऑरेंज आणि पिंक कलरमध्ये आहे. आणि असं आणि छोटे पुढे 2 मोदक दिलेले आहेत. आणि छोटे मकरमध्ये पण खूप चांगले चांगले ऑप्शन आहेत. बघा दगडूशेठ हलवाईच्या ह्याच्यामध्ये आहे. ओके, ह्याबद्दल काय सांगाल? हे आम्ही सूर्य आहे ना त्या थीमच्या ह्याच्यावर आम्ही तो पीस बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये ओम लिहिलेला आहे पाठीमागे. ह्याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती छान बसू शकते. ओके, हे बघा. आणि दिसायला बघा मागून पण खूप सुंदर वाटतं. आणि गणपतीच्या जर मागे जरी ते दिसलं ना तरी खूप उठून वाटणार. ते गणपतीच्या मागेच असा ओम आला पाहिजे, त्यासाठी आम्ही हा कॉन्सेप्ट ठेवलेला आहे की 1 फुटाची मूर्ती त्या ओमच्या ह्याच्या बरोबर येऊ शकते. ओके. प्लस जर या साईडला बघाल ना तर ही थोडी मोठी साईज आहे. 2 मोठ्या साईज आहेत श्रीमध्ये. कलर थोडे डिफरन्स आहेत आणि थोडी डिझाईन वेगळी आहे. ओके. आणि यामध्ये LED येणार ना? त्याच्यामध्ये LED येणार आहे. हे बघा यामध्ये पण आहे असा, तो एक वेगळा पॅटर्न आहे, हा वेगळा पॅटर्न आहे. प्लस जर इथे आलात तर हा मोर आणि सरस्वती ह्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आम्ही हा पीस एक बनवलेला आहे. हा. आणि मध्ये जर बघाल ना असा वेल्वेटचा कपडा लावलाय. प्लस जी आपण ही फ्रेममध्ये बघितलं जशी फ्रेम आहे त्यामध्ये त्यांनी यूज केलेलं आहे फ्रेम. आणि मध्ये सरस्वती लावलेली आणि असा वरतून मोर लावला दोन्ही साईडला. आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं लाईट्समध्ये. आणि ह्याच्यामध्ये तरी 2 फुटापर्यंत मूर्ती आरामात 1.5 फुटापर्यंत मूर्ती सुंदर बसते. 1 ते 1.5 फुटापर्यंत. प्लस या साईडला आलात तर हा एक आपण मगाशी बघितला तो पण खूप छान वाटतं. म्हणजे ओम आणि श्रीमध्ये पण ऑप्शन्स आहेत. ओम आणि श्रीमध्ये ऑप्शन आहेत. ओके. अजून ताई या व्यतिरिक्त अजून कोणकोणते मखर आहेत आपल्याकडे? ह्याच्यामध्ये आमच्याकडे सनबोर्डमध्ये कटआउट्स आम्ही बनवतो कस्टमाइज करून. ओके. की ज्यांना जशी डिझाईन हवी आहे, जसं बॅकड्रॉपला जसं हवं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की कोणाकोणाला अशी बॅकड्रॉप्स हवे असतात, बाकी पूर्ण मखर हवे असतात. कारण आपण मुंबईत राहतो, मुंबईत जागेचा खूप प्रॉब्लेम असतो. काय काय ठिकाणी काय काहींच्या घरी असं असतं की फक्त गणपती किंवा बॅक साईडला एखादी फ्रेम उभी करू शकतो, तर त्याच्यासाठी आमच्याकडे ऑप्शन आहे. ओके. तर यामध्ये आहेत का? हे सगळे जे आहेत ना हे सगळे बॅकड्रॉप आहेत. स्टार्टिंगला तर बघाल ना असं केदारनाथ आहे, श्री केदारनाथाचं मंदिर आहे. प्लस असं कैलास पर्वत दाखवलेला आहे मागे त्यामध्ये. आणि असं आहे, तरी यांची काय स्टार्टिंग कॉस्टिंग पडते आपल्याला? ही आमच्याकडे 2800 पासून स्टार्टिंग आहे. ओके. हा. ते जसे तुम्हाला साईज अवेलेबल हवी आहे. आता सध्या आमच्याकडे 2x3 आणि 3x4 अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे हवं असेल तर ते आम्ही कस्टमाइज करून देतो. पण ते डेट आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला काही ठराविक टाइम पिरियड आहे त्याच्यापर्यंत आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. ओके. प्लस यामध्ये जर बघाल ना जसं आता स्वामी समर्थ बघितले, विठ्ठू माऊली, आणि यावर्षी जर बघाल ना विठ्ठू माऊलीचं खूप ट्रेंडिंगमध्ये डेकोरेशन आणि खूप सुंदर वाटतंय बघा. ही लाईट्स लावलेत का आतमध्ये? आणि हे सगळे जेवढे माझ्याकडे जेवढे डेकोरेशन आहे ते सगळे लाइटिंग मध्ये आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये इनबिल्ड लाइटिंग खूप सुंदर वाटतं. असं वाटतं की माऊली आपल्या समोर येऊन विराजमान झालेले आहे, तेव्हा खूप छान वाटतं. प्लस जर मागे बघाल ना तर सूर्य आहे आणि पुढे असा 3D इफेक्टमध्ये दाखवलेला. आणि हे यावर्षी ट्रेंडमध्ये चाललेला आहे जो हे जे प्रिंटवाले आहेत ना त्यामध्ये. तसं हे दत्तगुरूमध्ये एकमुखी दत्तांचं आहे. ओके. हे म्हटलं हे एकमुखी दत्तांचं आम्ही कुठेच बघितलं नव्हतं. मग आमचा असा विचार होता की एक तरी असा कटआउट हवा की जो एकमुखी दत्तांचा असेल. म्हणजे कधी कोण लोक कसे स्वामी समर्थांचं पण करतात, पण जर तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊन मागे जर दत्तगुरूंचं ठेवले तरी खूप छान वाटतं आणि दिसायला पण खूप छान आहे. प्लस त्यामध्ये LED लाईट्स आहेत जर बघाल ना अशी साईडने, आणि दिसायला पण खूप छान वाटतं. जशी तुमची साईज असेल त्या साईजनुसार तुम्हाला बनवून तर मिळणार. पण ती टाइम पिरियड आहे, म्हणजे त्या टाइमच्या आत तुम्हाला सांगायचं आहे, मग तसे कस्टमाइज करून मिळतील तुम्हाला. प्लस असं स्वामींच्या ह्याच्यामध्ये आहे बघा तर ह्याच्यामध्ये पण आहे ना LED आपल्याला? ह्याच्यामध्ये पण LED आहे. ओके. खूप छान आहे. स्वामींमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत ते बघा. हा एक आहे, प्लस अजून आहेत, मी तुम्हाला दाखवतो. बघा हा एक आहे आणि हा एक आहे. हा एकदम असा रिअलिस्टिक वाटतो. आणि एक आमच्याकडे मोठा स्वामींचा मोठा पीस आहे जो दादा दाखवतील थोड्या वेळ. झालं तर मी तुम्हाला फोटो पण इथे ऍड करीन स्क्रीनवरती, तर नक्की चेक करा. बघा हा एक आहे, महल आहे महाराजांच्या महलच्या ह्याच्यानी. ओके. महाराजांचा महल आहे त्यामध्ये केलेला आहे. ओके. खूप छान आहे. आणि जो लास्ट इयर जो ट्रेंडमध्ये होता जो इंस्टाग्रामवर जर तुम्ही बघत असाल तर
हा एक आहे. आणि हे जे मागे बॅकड्रॉप केलंय ना ते नव्हतं त्यामध्ये, फक्त ही जी कटआउट होती ती फक्त त्यामध्ये दिसलेली. आम्ही ह्याच्यासाठी करतो, म्हणजे तुम्हाला तर नको असेल तर आम्ही देत नाही, पण आम्ही ह्याच्यासाठी करतो की सपोर्ट राहतो त्या गोष्टीला. बरोबर. आणि दिसायला पण खूप छान गणपती म्हटले की थोडी गडबड होते, लहान मुलं असतात घरात, धक्का लागतो, तो धक्का लागून बॅलन्स जाऊ नये म्हणून आम्ही ते बॅक सपोर्टला ते हे करतो, सेटअप करतो. आणि यामध्ये जर तुम्हाला कस्टमाइज साईज हवी असेल तर ती पण तुम्हाला मिळेल. जसे आपण आतमध्ये जे मखर्स बघितले, तर अजून जर तुम्हाला असं रिअलिस्टिक जर घ्यायचं असेल तर असे फुलांमध्ये आहेत. ताई याबद्दल काय सांगाल? हे आमचे कस्टमाइज मखर आहेत. हे युनिक डिझाईन आम्ही खास गणपतीसाठी तयार करतो. ओके. आणि ह्या वर्षी सगळ्याच नवीन डिझाईन आहेत. आणि ह्या वर्षीचं आकर्षण म्हणजे आम्ही ह्या प्रत्येक मखरमध्ये लाईट दिलेली आहे. ओके. म्हणजे लाईट यामध्ये एलईडी लाईट आपण त्या मखर्स मध्ये बघितली तशी ह्या मखरमध्ये पण आम्ही लाईट दिलेली आहे. ओके. तर आपण सुरुवात इथून करूया. ह्या साईडने हा एक मखर केलेला आहे. तर यामध्ये याची काय डिटेल्स आहे? आणि हे आम्ही मोती माळ असते ते आम्ही जॉईन करून एकत्र करून असे डिझाईन तयार केलेले आहेत. आणि ही जी फुलं आहेत ही लाकडाचा जो हे असतो, भुसा नाही, लाकडाचा जो हे निघतो, एक काय म्हणतो लेअर निघते, त्याच्यापासून ही बनवलेली फुलं आहेत. छान वाटतात दिसायला पण. आणि हे जूट आहे, ह्याला जूट म्हणतात. त्याची आम्ही डिझाईन तयार केली आहे. आणि बघाल ना असं मागून तर एकदम रिअलिस्टिक फुलं वाटतात बघा ना. आणि मागे जर बघाल अशी ग्रास लावली, त्यामध्ये मोत्यांची माळ आणि अशा आर्टिफिशियल फ्लॉवर्स, आणि हे पण त्यांनी युनिक केलेलं आहे बघा. दिसायला पण खूप छान वाटतंय बघा. प्लस ह्या साईडला आलो तर हा एक मखर आहे. ह्याची काय डिटेल्स आहेत? हे आम्ही झाड म्हणतो, झाड एक त्या हिशोबाने केलेलं आहे. त्याच्यामध्ये पोपट लावलेले आहेत आम्ही. आणि हे लटकन्स आणि घंट्या अशा लावलेल्या आहेत. ही फुलं आहेत ना लाकडाचीच आहेत. ओके. म्हणजे हे जसं केलं त्याप्रमाणेच ही लाकडाची फुलं आहेत. म्हणजे असं वाटतं की खरोखर खरीच फुलं आहेत ती, पण ऍक्च्युअली ती लाकडाच्या ह्याच्यापासून फुलं केली. हा कॉन्सेप्ट तुम्ही तर कुठेच बघितला नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढे मकरचे व्हिडिओ काढले त्यामध्ये मी बघितला नाही. आणि हे पण खूप छान आहे बघा दिसायला वगैरे. आणि ह्याच्यामध्ये पण लाईट्स येणार ना सगळ्या म्हणजे माझ्याकडे जेवढे मकर आहेत फुलांचे आहेत किंवा फोल्डेबल मकर आहेत त्या सगळ्यांमध्ये लाईट आलेली आहे. ओके. प्लस जर इथे जर बघाल ना तर असे हे जे आपण हातात जे धागे बांधतो ना त्यांनी थोडंफार त्यांनी इफेक्ट दिलेला आहे. म्हणजे अजून रिअलिस्टिक होण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. प्लस या साईडला आलात तर छोटा बॅकड्रॉपमध्ये आहे बघा. म्हणजे 1.5 फुटापर्यंत मूर्तीसाठी केलेला आहे. आणि हा कपडा लावलात ना मागे? हा कपडा आहे. आणि ही फुलं फक्त एक कलर, एक का दोन कलर मध्ये फुलं दिलेली आहे. आणि खूप छान वाटतं बघा. आणि असे हे जे काट्या वगैरे लावले ते बेल्स वगैरे येतात बॉल्समध्ये ते असे लावलेले आहेत. प्लस तो एक मोठी साईज आहे त्यामध्ये बघा. म्हणजे असं जर समजा आपल्याला कस्टमाइज करून हवं असेल तर तुम्हाला कस्टमाइज जर तुम्हाला फुलांची डिझाईन किंवा फुलांचे कलर चेंज करून हवे असतील तर ते करून देतो आम्ही. ओके. म्हणजे समजा आता ती जी साईज आहे म्हणजे ती आपण मोत्यांचा बघितलं तो वाला, त्याच्यामध्ये जर आपल्याला अशी मोठी साईज हवी असेल तर तशी करून मिळेल. ओके. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स पण आहेत. तुमच्याकडे काय डिझाईन असतील तर त्या येऊन आम्हाला सांगा, तर तसंही आम्ही करून तुम्हाला देतो. ओके. आणि दिसायला बघायला खूप छान वाटतं. आणि त्यामध्ये त्यांनी बघा असे डिझाईन्स लावलेले आहेत. प्लस हे असे हे लावलेले बघा. ह्याला हा गजरा टाईप म्हणतात. गजरा बोलतो ह्याला आम्ही. बघा. आणि मागून जर बघाल ना दिसायला पण खूप छान वाटतं. ही स्पेशल आम्ही येलो आणि व्हाईट थीम अशी ठेवलेली आहे. आणि तुम्हाला कलर चेंज करून हवा असेल तर तसा करूनही देतो. ओके. प्लस यामध्ये बघा अशी मोठी साईज आहे आणि मोठी फुलं आहे ती बघा. ही जर बघाल तर यामध्ये पण ही जी गजरा टाईप लावलेली आहे तशीच आहे. प्लस ग्रास आहे. आणि एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे असे जे काचेचे बॉल्स असतात ते त्यांनी लावलेले. आणि जर बघाल ना हे बघा असे हे थोडंफार युनिक आहे बघा यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये लाईट लावलेली आहे. ओके. तर त्याचा इफेक्ट आहे ना ह्या बॉलवर खूप छान पडतो. ओके. म्हणजे ते लाईटीचे जे इफेक्ट आहे ते त्याच्यावरती अजून थोडं पसरतं. छानच हे होतं. ओके. दिसायला पण खूप छान. आणि पानं वगैरे प्लस पानं आहेत, सूर्यफूल आहेत हे. आणि ताई सांगायचं झालं ना तर ही प्रत्येकाला जेवढी पण फुलं लावली आहेत ना ती थोडी वेगवेगळी आहेत. म्हणजे मार्केटमध्ये फार अशी मिळत नाहीये, पण ही सगळी वेगवेगळी फुलं आहेत. आणि मी पण पहिल्यांदाच बघितली ही जी फुलं आहेत ना हे वाले. ही वेगळी फुलं आहेत. थोडं दिसायला पण खूप छान वाटतं आणि युनिक आहे. प्लस यामध्ये बघा
पानांचा वापर करून त्यांनी असे फुलांमध्ये असं गोल मध्ये फुल बनवून घेतलंय तो. ओके. पानांचा वापर करून तो फुलांचा आकार दिलेला आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतं. प्लस हे असे ह्याला काय म्हणतात आपण पानाला या. तर मित्रांनो हे जे पान आहे ना त्याला पाम ट्रीचं जे असतं ना ट्री त्याचं जी पानं आहेत ती, आणि ही पण तीच फुलं आहेत ना जी लाकडाची तुम्हाला आधी दाखवली तशीच फुलं आहेत. म्हणजे त्यांनी असं एक हा जर बघाल ना पानांपासून फुलाचा आकार दिलेला आहे. प्लस हे लाकडाचं जे लेअर निघते त्यापासून बनवलेलं आहे त्याचा पण त्यांनी वापर केला आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी फुलं लावले म्हणजे सेम करण्याचा प्रयत्न नाही केला. प्लस ह्याला काय म्हणतात हे जूट म्हणतात. ओके. प्लस असे लटकनमध्ये जे मोत्यांच्या माळा आहेत त्याच्या खाली असे बेल्स लावलेले आणि खूप छान वाटतं बघायला गेलं तर. आणि हा एक आहे मोठ्यामध्ये. म्हणजे आतापर्यंत आपण एवढे बघितले प्रत्येकामध्ये त्यांनी वेगवेगळे डिझाईन्स लावलेले बघा. सूर्यफूल लावलं आणि त्याच्यामुळे अजून लुक हे झालं आहे बघा. आणि प्लस जो आता आपण बघितला ह्यामध्ये हा जो मखर आहे त्यामध्ये बघितला आणि ह्यामध्ये आता त्यांनी अशी फुलं ॲड केलेली आहेत. म्हणजे काहीतरी सेम नाही ठेवलं म्हणजे वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. ओके. प्लस हा एक आहे मागे जो ग्रीन ग्रास लावले आणि असा मोत्याच्या लढ्या लावलेला आहे ते बघा. दिसायला पण खूप छान वाटतं. आणि पानं सगळ्याला तुम्ही वेगवेगळी केली आहे. वेगवेगळी पानं नवीन पानं नवीन दिसतात कारण एकाच पॅटर्नचं सगळं मग ते सगळं सेम वाटणार. बरोबर. ज्यांना वेगळं हवं आहे म्हणजे आता तुम्हाला जर एक मकर दिला तर तो दुसऱ्याला वेगळाच गेला पाहिजे. बरोबर. ह्या हिशोबात आम्ही डिझाईन तयार करतो. प्लस बघाल ना ती कलर कॉम्बिनेशन वगैरे सर्व खूप मॅचिंग केलं आणि खूप छान वाटतंय. प्लस अजून जर एक मखर बघितला तर हा एक आहे मागे. ओके. हा एक कपडा लावलेला आहे बघा असा मेहंदी कलरचा कपडा आहे. त्याला अशी ओढणी टाकलेली आहे व्हाईट आणि त्याला गजरा लावलेला आहे. ओके. त्यामुळे अजून बघा लुक आलायला. ताई आता जसं आपण म्हटलं की हे मखर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये तर आहेतच, तर आता याची जी म्हणजे काय म्हणतात त्याला उचलायची क्वालिटी वजन वगैरे हे सगळे लाईट वेट आहेत. थोडे लोखंडाचे असले तरी हलके आहेत. हा माझा मुलगा आहे. हा मकर उचलून दाखवेल तुम्हाला की हा केवढा लाईट आहे. उचल बाबू. हे बघा म्हणजे तरी हा किती वर्षाचा आहे? हा 7 वर्षाचा. 7 वर्षाचा मुलगा आरामात ते मखर उचलू शकतो. म्हणजे लाईट वेट आहे बघा. असं पकड, असा पकड दोन्ही हाताने. स्वतःच्या हाताने त्यांनी उचललेला आहे आणि म्हणजे एकदम लाईट वेट आहे. लहान मुलं पण असं घेऊन जाऊ शकतात, असेंबल पण करू शकतो. खूप छान आहे. ओके. आणि जसं ताई मगाशी म्हणालो आपण व्हिडिओमध्ये की लाईट्सवाले आहेत हे जे फ्लॉवरवाले मखर, तर इथे तुम्हाला दाखवते असे लाईट्स आहेत त्यामध्ये बघा. म्हणजे आता सध्या तरी चालू नाही केले आहेत पण एक तुमच्यासाठी सॅम्पल म्हणून दाखवते. अशा पद्धतीचे लाईटिंग्स येणार त्यामध्ये म्हणजे दिसायला खूप छान वाटतं. ओके. हा पण आपल्याला पॅकिंग करून देऊ शकतो ना? हे आम्ही तुम्हाला पॅकिंग प्लास्टिकमध्ये, कारण हा बॉक्समध्ये पॅकिंग होत नाही त्यांची. हे तुम्हाला प्लास्टिक बॅग येतात थोड्या मोठ्या प्रमाणात, ते त्याच्यात तुम्हाला आम्ही पॅक करून देऊ शकतो की जेणेकरून गणपतीच्या नंतर तुम्ही ते पॅक करून व्यवस्थित ठेवू शकता. ओके. तर ताई आता जेवढे पण मखर आपण बघितले खूप छान आहेत मखर आणि एकदम लाईट वेट पण आहेत आणि लहान मुलांना पण इंटरेस्ट बनेल की मी पण स्वतःहून असेंबल करेल. आणि एक प्रश्न होता, जर व्हिडिओच्या माध्यमातून कोण आलं डिलिव्हरी वगैरे पाहिजे असेल तर मिळेल आपल्याला? डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला इथे पॅक करून देईल, तो तुम्हाला इथून व्यवस्थित पॅक करून तुम्ही आरामात घरी घेऊन जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला शॉपमध्ये यायचं आहे, तुम्हाला कोणता पाहिजे तो मखर चॉईस करायचा आहे आणि तुम्हाला जसं आवडेल म्हणजे कुठचा पण तुम्हाला कॉन्सेप्टमध्ये मखर किंवा स्वामींचा असो किंवा फुलांचे हे मखर हवे असतील तुम्हाला हवं तर असं पॅक करून देणार, तुम्हाला येऊन घेऊन जायचं आहे फक्त. आणि आमच्याकडे आर्टिफिशियल फुलांबरोबर ओरिजिनल फुलांचेही मकर आम्ही तयार करून देतो. फक्त त्याच्या लिमिटेड ऑर्डर्स असतात आमच्याकडे, त्या तुम्ही लवकरात असं केलंय तशामध्येच. ओके. ओरिजिनल फ्लॉवरमध्ये पण आम्ही डेकोरेशन करून देतो. म्हणजे हे आता जसे तुम्हाला दिसत आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर्समध्ये आहेत तर जसे तुम्हाला ओरिजिनलमध्ये पण केलेले दिसतील. काही यांचे फोटोज वगैरे आहेत जे ओरिजिनलमध्ये केले आहेत ते मी स्क्रीनवरती लावणार आहे, तर तुम्ही चेक करा तेवाले पण. आणि आता हे एवढे बघितले खूप सुंदर सुंदर आहेत, म्हणजे कोणताही डिझाईन सेम नाही, वेगवेगळे त्यांनी केलेले आहेत ट्राय त्यामध्ये. प्लस जर मार्केटमध्ये जर नवीन असेल तर
LED लाईट्सवाले आले जे फुलांचे आहेत त्यामध्ये. आणि ताई खरंच खूप छान वाटलं, खूप चांगले चांगले कलेक्शन आहेत आणि मी नक्की रेकमेंड करेन सर्वांना आणि व्हिजिट करायचं शॉपमध्ये. तर धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपलं इंस्टाग्राम पण हँडल आहे, त्याला देखील फॉलो करा. आणि इकडे तुम्हाला यांचं यायचं असेल तर ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर नक्की चेक करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपण भेटू असंच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.